आंब्याचं सीझन सुरू असल्यामुळे आज माझ्या घरी छान असे आंबे आणले आणि त्याला छान असं कट केलं आणि 2 दिवस हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये छान ठेवलेलं आणि फायनली आता त्यांना बाहेर काढलेलं आहे, कारण की आता याचं लोणचाची तयारी सुरू करायची आहे मला. तर आंबे म्हटलं तर आपल्या घरी असे विविध प्रकारचं काही ना काही सुरू असते. आंब्याचं पन्हं सुरू असते, आंब्याचं रस सुरू असते आणि प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार घरी काही ना काही बनवत असते. तर फायनली माझ्या घरी आता लोणच्याची तयारी सुरू आहे आणि हे बघा, हे मंडळी चिल्लर पार्टी असे छान मस्त बसलेले होते आणि मस्त एन्जॉय करत होते, कारण कोणी डान्स करत होते, कोणी काही पण. दुसऱ्या दिवशी सकाळला इडलीचा पसारा आणि हा बघा, आता मला हे आता पूर्ण क्लीन करायचं आहे आणि पसारा बघून खरंच मला संताप येते आणि पूर्ण क्लीन झाल्यावर ना खरंच मला तर फायनली पूर्ण क्लीन झाल्यानंतर एवढं बरं वाटतं ना, मला तर खूप खुश वाटते आणि मला तर असं वाटते की मला याच्यानंतर याच्यावर काहीच नाही करावं, हा ओटा असाच क्लीन राहावं. पण असं होऊ शकत नाही आणि संध्याकाळच्या टायमाला हे काही आंबा उरला होता. तर हे आहे असे कट केलेले आंबे आणि एक गुई. तर मला असं नंतर आठवलं की काही वेळानंतर की माझ्या घरी गूळ खूप कमी आहे, कारण की लोणच्यामध्ये गूळ टाकलेला होता. तर थोडं तेल माझ्या याच्यामध्ये फक्त थोडं जास्त झालेलं होतं आणि हे असं छान आता जिरं मोहरीचा तडका कोणी आपापल्या वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. तर माझ्या वहिनींनी असाच प्रकार केलेला होता आणि तो खरंच खूप छान वाटलं होतं, म्हणजे ह्या पद्धतीने केलेलं होतं. तर मी त्यांना फोन करून स्पेशली विचारलं, कारण की मी गेल्यानंतर असं छान वहिनीने मस्त बनवलेलं होतं. मेथी आंबा म्हटलं जाते यांना. तर मला त्यांनी जसं प्रोसिजर सांगितली मी तशा प्रकारे केलं आणि खरंच खाला पण खूप छान तसाच झालेला होता. फक्त एवढंच काय, थोडं तेल जास्त झालेलं होतं, कारण की मी 2 आंबे अगोदर काढलेले होते. नंतर मग कट केल्यानंतर तोपर्यंत मी तेल मांडायला ठेवून दिलं होतं आणि जिरं मोहरीचा तडका पण टाकलेला होता. मग मला असं वाटलं की गूळ आहे, पण गूळ फार कमी होता. एकाच मेथी आंब्यापुरतं, म्हणजे एकाच आंब्यापुरतं फक्त होता. तर असो, काही हरकत नाही, पण खायला छान झालेला होता. आणि असं तिखट थोडं टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये हळद आणि गूळ आणि साखर. तर स्वादनुसार आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं टाकू शकतो. कोणाला फार गोड खायचं असेल तर गोड खाऊ शकता आणि खरंच खूप छान खट्टा मिठा वगैरे असं लागते आणि मला थोडं एवढंच प्रमाण पाहिजे होतं मिठाचं. आणि जेवताना खरंच असं काही वेगळं असं काही राहिलं ना खाताना डिश वगैरे, तर खरंच खूप छान वाटते आणि मला तर खरंच खूप आवडते. भाजीला थोडी चवसुद्धा नसली ना तरी काही हरकत नाही, तर याच्यासोबत आपण खाऊ शकतो. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये थोडा असं बारीक कट करून असा गूळ टाकलेला आहे आणि हे आहे थोडी अशी साखर. तर फायनली माझं झालेलं आहे आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते पण मला कमेंट करून सांगा. तर फायनली माझा असा मेथी आंबा रेडी झालेला आहे. फायनली झाली माझा मेथी आंबा रेडी आणि इकडे अशी छान मस्त वांग्याची भाजी आणि ते पण बिना मसाल्याची, फक्त लसण जिरं कांदा बिलकुल एवढंच काही टाकलेलं आहे, कारण की मसाले कमी खाते हे तुम्हाला अगोदर पण सांगितलं. तर फायनली माझा झाला मेथी आंबा रेडी आणि खरंच खूप टेस्टी यमी खट्टा मिठा, खरंच खूप गोड. फक्त थोडं झालेलं आहे तेल जास्त, पण नो प्रॉब्लेम, तुम्ही थोडं तेल कमी टाकाल. जर 2 आंब्या करत असेल तर एवढं तेल बरं पडते. आणि हे आहे दिवा, तो पण तांब्याचा, कारण की माझ्या नणंदबाईकडे सर्वच गोष्टी तांब्याच्या होत्या, म्हणून मी दुकानामधून फक्त हा दिवा आणलेला आहे आणि बाकी आणलेल्या आहे अशा स्टीलच्या प्लेटा. मला असं वाटलं की आता सर्वच गोष्टी असल्यामुळे जे वस्तू त्यांच्या घरी नाही आहे, बाकी प्लेट वगैरे आहे, पण मला ह्या प्लेट्स वगैरे आवडल्या होत्या, मग त्या म्हणाल्या की ठीक आहे प्लेट्स घेऊन ये. तर असं मग आमचा छोटासा प्रोग्राम सुरू आहे. तर हा माझा भाचा आहे आणि भाचा असतो आमच्याच घरी, म्हणजे माझ्या जाऊबाईकडे खाली. तो छोटा होता तो तेव्हाच आमच्या घरी आहे. त्याचं शिक्षण करिअर वगैरे पूर्ण येतच झालेलं आहे आणि तो येतच राहतो आमच्याकडे. तर मला त्याच्या घरी वगैरे जायचं काही काम नाही, तर तो आमच्याच घरी असल्यामुळे. आणि मधामध्ये मी औक्षण करताना थोडं स्किप केलं, कारण की मधामध्ये कोणतरी आलेलं होतं आणि असे छान मी त्याला शर्ट आणि प्लेट आणि दिवा असा लावून आणि ह्या दिलेल्या आहे रेवड्या. ते 31 रेवड्याचा मान असतो आणि मग मी अशी त्याला छान रेवडी चारून असं छान अधिक मास कंप्लीट केलेला आहे. आणि हे बघा असं छान मस्त मी शिरा बनवलेला होता, तो पण छान असा तुपातला. अगोदर मी तुपामध्ये तर भाजून घेतलेलंच होतं. आईला शुगर असल्यामुळे याच्यामध्ये थोडं साखरेचं प्रमाण खूप कमी टाकलेलं आहे आणि तूप थोडं जास्त टाकलेलं आहे, कारण त्यांना तूप खूप आवडते. आणि ह्याचे थोडेफार ड्रायफ्रूट्स असे कट करून याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि खरंच खायला खूप टेस्टी झालेला होता आणि खूप छान झालेला होता. आणि असं छान सकाळच्या जेवणामध्ये मी मस्त छान गरमागरम बेसन
आणि छान भाकर असं वगैरे घेतलेलं होतं आणि आंबा. आणि झोपून उठल्यानंतर दुपारची झोप वगैरे घेऊन घेते छान 1-1.5 तासाची आणि उठल्यानंतर छान चेहऱ्यावर पाणी घेऊन अशी छान मस्त केसाची पोनी घालून घेते. आणि असं आता मला कपड्याची करायची होती घडी आणि असे भांडे पण लावायचे होते. मग छान मस्त सर्व काम आटोपल्यानंतर असं छान मस्त निंबू पाणी बनवलं आणि छान मस्त निंबू पाणी घेतलं, कारण की चाय वगैरे घेत नाही. निंबू पाणी पण रोज रोज घेत नाही, पण एखादी वेळ असं जर वाटलं की पिण्याची इच्छा झाली, कारण की गरम खूप सुरू आहे. ही आहे तांब्याची बॉटल, जे माझ्या आईनी सचिनला दिली होती आता दानमध्ये. आणि खरंच तांब्याच्या बॉटलचे जे तांब्याचे जे वस्तू ते याच्यामधलं पाण्याचे खरंच बेनिफिट खूप चांगले आहे. शरीराला, त्वचेला, पोटासाठी खरंच खूप छान आहे. तर हे बॉटल खरंच खूप सुंदर आहे. आणि याच्यामधलं आता पाणी आता दक्षू पीत असते, त्याला खूप आवडते. तो अगोदरच म्हणत होता की मम्मी मला तांब्याच्या गडव्यामध्ये पाणी ठेव. आता बॉटल आली आहे तर आता बॉटलमधलं पाणी पिते. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच खतम करते. तर अशाच प्रकारचे माझे ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.